मंडळी, तुम्ही वृषभ राशीचे आहात का? अहो, मग तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. येणारं नवीन वर्ष 2024 तुमच्यासाठी असणार आहे खास. असं काय खास असणार आहे या वर्षामध्ये? तुमच्या आयुष्यात काय विशेष घडणार आहे? तुमची आर्थिक स्थिती कशी असेल? विवाहाचे योग आहेत का? नवीन ठिकाणी प्रवासाला जायचे योग आहेत का? चला सगळं जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, वृषभ राशीचे लोक हे दृढ निश्चयी असतात आणि कठोर निर्णय घेण्यासही ते मागे पुढे पाहत नाही. वृषभ राशीच्या लोकांना शिस्त आवडते आणि त्यांना त्यामध्ये गाफील राहणं बिलकुल आवडत नाही. ही लोक मनापासून अगदी खरे असतात, कोणाच्याही मदतीला लगेच तयार असतात. ही लोक त्यांच्या तत्वांवर मात्र ठाम राहतात. त्यांना नवीन लोकांना भेटणं आवडतं. तसंच या लोकांना रागही खूप येतो बरं का. या लोकांचा स्वभाव तसा मेहनती असतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात आणि करिअरमध्ये भरपूर यश मिळतं. ही लोक आपलं काम ठराविक वेळेत पूर्ण करतात आणि इतरांच्या प्रयत्नांचंही कौतुक करतात. अगदी त्यांचा प्रतिस्पर्धी असेल तरी त्याचंही कौतुक करायला ही लोक मागे पुढे पाहत नाही. या राशीच्या लोकांना आकर्षित करणं तितकंही सोपं नाही. आता बघू 2024 मध्ये वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती कशी असेल. जर तुम्हाला 2024 मध्ये पैसे कुठे गुंतवायचे असतील तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता. काळ चांगला आहे. पैशाची कमतरता तुम्हाला या वर्षी अजिबात भासणार नाहीये, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अनावश्यक खर्च करायचा. अनावश्यक खर्च टाळला तर तुमची बचत होऊ शकते. यावेळी तुम्हाला काही गुप्तधनही मिळू शकतं, तसे योग आहेत. आवश्यक खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी यावर्षी खूप मेहनत करून यश मिळणार आहे. शनिदेवांच्या कृपेने आणि आशीर्वादाने वृषभ राशीच्या लोकांना यश मिळणार आहे, भरपूर लाभही मिळणार आहे, पण मेहनत मात्र घ्यावी लागणार आहे. कारण शनी महाराजांची खासियतच ती आहे की ते आधी मेहनत करायला लावतात, भरपूर मेहनत, आणि मग मात्र यश भरभरून देतात. त्याचबरोबर तुम्हाला नवीन वर्षामध्ये आर्थिक लाभही मिळणार आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकाल. आता बघू नोकरदार लोकांच्या जीवनामध्ये काय आहे. 2024 मध्ये नोकरदार लोकांच्या जीवनात कठोर परिश्रम कठोर परिश्रम आहेत, पण भरपूर फायदाही आहे. तुमचं चांगलं काम आणखीन चांगलं कसं होईल यावर तुमचं लक्ष असेल. फक्त तुम्ही तुमची मेहनत करत असताना इतरांचा प्रभाव तुमच्या कामावर पडू देऊ नका. तुमच्या कामाबद्दल तुम्ही एकाग्र राहा आणि गंभीर राहा. त्याचा फायदा तुम्हाला होईल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ मिळेल, जे तुम्हाला आधार देतील. नोकरीच्या संदर्भात परदेशात जाण्याच्या संधी सुद्धा या काळामध्ये येऊ शकतात. आता जर तुम्ही नोकरी करत नाही आहात, व्यवसाय करताय, तर तुमच्यासाठी 2024 कसं असेल. या वर्षी तुम्हाला भागीदारीत काही काम करण्याची संधी मिळू शकते, परंतु निर्णय अतिशय विचारपूर्वक घेणं योग्य राहील. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर सावधगिरी बाळगा. फसवणूक होण्याची शक्यता, तसे योग आहेत. तसं होईलच असं नाही, पण तसे योग आहेत. तुम्ही सावध राहिलात तर ही गोष्ट टळू सुद्धा शकते. भागीदारी तुटण्यापर्यंत विषय जाऊ शकतो आणि कामात अडथळे येऊ शकतात, आणि म्हणून तुम्हाला सावध राहायचंय. जर तुम्ही तुमच्या जोडीदारालाच व्यवसायात भागीदार बनवला असेल तर मात्र तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तुमची सर्व कामं कोणत्या ना कोणत्या मार्गाने पूर्ण होतील, त्यामुळे काळजी करू नका. फक्त तुमचं काम प्रामाणिकपणे आणि समर्पणाने करत राहा, हा व्यावसायिकांना सल्ला आहे. आता कौटुंबिक जीवन वृषभ राशीचं कसं असणार आहे. या वर्षी तुमच्या वडिलांशी चांगले संबंध निर्माण होतील. म्हणजे जर तुमच्या वडिलांशी मतभेद होते आजपर्यंत, तर त्या मतभेदांमध्ये सुधारणा होईल. वडिलांशी तुमचे संबंध सुधारतील. 2024 मध्ये तुम्ही कोणताही प्रवास केला तर तो तुमच्या फायद्याचाच ठरेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. तुमच्या भावा बहिणीसोबतचे संबंध तुमचे दृढ होतील. ते तुम्हाला वेळोवेळी मदतही करतील. तुम्हाला नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान दूरच्या नातेवाईकांच्या लग्नाला जाण्याची संधी देखील मिळू शकते. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आता वृषभ राशीचे लोक जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी कसं असणार आहे 2024 हे वर्ष. चढ उतारांचं असेल, थोडंसं तणावपूर्ण सुद्धा असेल, आणि या परिस्थितीचा दोघांनाही त्रास होऊ शकतो. तुमचा जोडीदार काही गोष्टींवरून तुमच्यावर नाराज होऊ शकतो किंवा गैरसमज करून घेऊ शकतो, ज्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील आणि बोलून मार्ग काढावा लागेल. आता ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत त्यांच्या लग्नाचे योग यंदा आहेत.
आता वृषभ राशीचे लहान मोठे सगळ्याच व्यक्तींना आरोग्याबाबत काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने वर्षाची सुरुवात थोडी कमकुवत राहील. छोट्या मोठ्या तब्येतीच्या कुरबुरी तुम्हाला जाणवू शकतात, पण जसं जसं वर्ष पुढे जाईल आरोग्य सुधारेल. आता काही ज्योतिषीय उपाय आहेत जे तुम्ही केले तर तुम्हाला 2024 मध्ये लाभ होईल. कोणते उपाय आहेत? तर रोज सकाळी पाण्यासोबत मधाचं सेवन करा. यामुळे तुमचं आरोग्यही चांगलं राहील आणि हा एक ज्योतिषीय उपाय आहे ज्यामुळे तुमच्या ज्या काही जीवनातल्या थोड्याफार समस्या आहेत त्याही दूर होतील. कावळ्या आणि कुत्र्यांना रोज किमान शनिवारी अन्न खायला द्या. त्याचबरोबर तुमच्या हॉलमध्ये नैऋत्य कोपऱ्यात किंवा वायव्य कोपऱ्यात क्रिस्टल कासव तुम्ही ठेवू शकता. त्याचा तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टीने लाभ होईल. तसंच आणखीन एक उपाय आहे जो तुम्हाला आर्थिक लाभ करून देईल, तो म्हणजे रोज सकाळी जेवणानंतर बेलची खायला सुरुवात करा. अगदी थोडीशी खाल्ली तरी चालेल. 2024 मध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी विशेष उपाय म्हणजे शनिवारी मुंग्यांना पीठ खाऊ घाला आणि गरिबांनाही अन्नदान करा. त्यामुळे सुद्धा तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. मंडळी, वृषभ रास ही शुक्राची रास आहे. यांना अनेक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. हे लोक स्वभावाने रसिक असतात म्हणा ना, आणि त्यामुळेच वृषभ राशीच्या लोकांना जीवनामध्ये तोचतोचपणा आवडत नाही. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सतत नाविन्य हवं असतं आणि त्यासाठीच त्यांनी त्यांच्या छंदांकडे लक्ष द्यावं. त्यांना कोणत्या गोष्टी करायला आवडतात, जसं चित्रकला असेल, कविता करणं असेल, गाणं असेल, अशा कुठल्या गोष्टीची आवड आपल्याला आहे ते ओळखून दिवसातले 10 मिनिटं का होईना आपल्या त्या छंदासाठी द्यावे. त्यामुळे त्यांचं मन प्रसन्न राहतं आणि डेली रुटीन जे आहे, रोजचं जे काम आहे, त्या कामाचा कंटाळा त्यांना येत नाही. वृषभ राशीचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांना नाविन्याची आवड असते आणि म्हणून स्वतःला नाविन्य देण्यासाठी त्यांनी कुठली ना कुठली तरी कला अवश्य शिकावी. मग भलेही त्या कलेचं प्रदर्शन तुम्ही इतर लोकांसमोर करू नका, पण ती कला तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनाच्या प्रसन्नतेसाठी शिकायची आहे. आणि या पद्धतीने तुम्ही दिवसातनं अगदी 10 मिनिटं जरी तुमच्या कलेला, तुमच्या छंदाला दिलेत तर तुमचं मन कायम तुम्हाला प्रसन्न ठेवील आणि तुमच्या आयुष्यामध्ये इतर जे काम आहेत त्यामध्ये तुम्ही तुमचं मन रमवू शकाल. वृषभ राशीच्या लोकांनी आनंदी राहण्याचा उपाय जर विचारला तर त्यांनी कुठली ना कुठली तरी कला शिकणं किंवा एखादा छंद जोपासणं हे त्यावर सर्वोत्तम उत्तर आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.